नमस्कार. अन्नपूर्णा चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण उपवासाचे उन्हात न जाता इडली पात्रामध्ये वाफेवरचे साबुदाणा पापड बनवणार आहोत. हे पापड चवीला एकदम छान लागतात व बनवायलाही एकदम सोपे आहेत. कोणीही सहज बनवू शकेल असे हे पापड आहेत व पापड पाहू शकता तुम्ही 4 पट असे फुलतात. मी तळून दाखवलं आहे. तर वाळलेला पापड आणि तळलेला कंपेअर करून पहा. एकदम खुसखुशीत असे हे पापड तयार होतात. तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे पापड बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता. तर पाहू शकता साबुदाणा आपला व्यवस्थित भिजला आहे. चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पापड बनवण्यासाठी दुसरे कोणतेही साहित्य लागत नाही, फक्त साबुदाणा, चवीप्रमाणे मीठ. आपण हे पापड वाफेवरचे बनवणार आहोत. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. तर इडली प्लेटला इथं मी थोडंसं तेल लावून घेत आहे. जास्त तेल लावायची गरज नाही, थोडंसंच तेल लावायचं आहे. व या प्लेटमध्ये आपल्याला साबुदाणा जास्त जाड व जास्त पातळही नाही अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे. तर एका इडलीच्या गोलमध्ये 1 ते 1.5 चमचा साबुदाणा बसत आहे. या प्रमाणे मी सर्व प्लेट्स भरून घेत आहे. अगदी कमी वेळात हे आपले पापड बनवून होतात. फक्त 7 ते 8 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे व नंतर फॅनखाली सुकवले तरी चालतील, पण नंतर दुसऱ्या दिवशी 1 दिवस कडक उन्हात हे वाळवून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता मी सर्व प्लेट्समध्ये अशा प्रकारे साबुदाणा भरून घेत आहे. जास्त जाड लेअर करायचं नाही व जास्त पातळही करायचं नाही. जास्त पातळ केलं पापड आपले तुटू शकतात. असं मीडियम ठेवायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे सर्व प्लेट भरून घेतले आहेत. मी अगोदरच इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला उकळायला ठेवलं होतं. त्याच्यात या प्लेट ठेवून देऊया. व 7 ते 8 मिनिट झाल्यानंतर चेक करूया. तर इथे 7-8 मिनिटानंतर पापड आपले वाफले आहेत. तर चमच्याच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने हे पापड काढून एका ताटामध्ये ठेवणार आहे व सहज निघतात हे पापड, अजिबात चिकटत वगैरे नाही. तर पाहू शकता पापड आपलं निघत आहे व्यवस्थित. तर पाहू शकता मी ताटामध्ये पापड काढून घेतले आहेत. हे पापड 1 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतले आहेत. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. हे पापड चवीला एकदम छान लागतात. व व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.